म्हणजे इलेक्शन हे आमचं हसत खेळत होत असतं, परंतु या टायमाला गुंड्यांची फौज या ठिकाणी आल्यामुळं या इलेक्शनला हा रंग आलेला आहे. सर कोण याच्या मागे असू शकतं, काय वाटतं तुम्हाला? कोण असू शकतो? तो राजू शिंदेचे माणसं आहे ते. त्यांना वाटतं या मतदारसंघामध्ये दहशत करू, आपण इकडचे राजे होऊ, हे इथं शक्य नाही. इथं जे आम्हाला जो अशा पद्धतीने करेल ना, त्याला सडीतोड उत्तर आम्ही जरूर देऊ. अवघा एक दिवस आता म्हणजे काही तास मतदानाला उरलेले आहेत ना. ही दहशत आहे, दुसरं काय आहे यांचं? यांना कोण मतदान करणार आहे? ही दहशत माजवण्याचा प्रकार आहे हा. ही दहशत माजवल्याने मतदार घाबरतील किंवा आपल्या मागं आपल्याला मतदान करतील असं जर वाटत असेल ना, तर गैरसमज मी उद्या काढून टाकेल त्यांचा. सिद्धांत शिरसाट सुद्धा माझ्यासोबत आहेत. तुम्ही गाडीमध्ये होते, काय झालं होतं नेमका प्रकार? नेमकं मी जेव्हा घरून निघालो, माझी गाडी आडून मला म्हणे की गाडी चेक करायची आहे आणि मला सांगितलं की बाबा तू थोडं नीट राह, जपून राह. पण मी त्याला म्हणलो तू कोण आहे, तर ते पळून गेले तिथून. मग मी इकडून जेव्हा मतदारसंघात चाललो होतो तर माझ्या गाडीच्या पाठला 4 टू व्हीलर आणि 2 फोर व्हीलर आल्या आणि त्यांनी अचानक जोरात दगडाने हल्ला केला माझ्यावर. आणि हा प्रकार गेल्या 4-5 दिवसापासून माझ्या गाडीचा पाठला काही जण करत आहे, घरचे असो या कोणी कार्यकर्ते असो, सगळ्यांचा पाठला करत आहे, धमकत आहे. याच्या आधी कधीही असा रंग आला नव्हता या निवडणुकांना, पण आता जो प्रकार चालू आहे याला काय म्हणाल तुम्ही? दहशत माजवण्याचा प्रकार आहे. त्यांना वाटतं त्या भागामध्ये, त्यांच्या भागामध्ये दहशत माजवून जे कारखाने बंद केलेत ना, तो प्रकार इकडे कराल, परंतु इकडे शक्य नाही आहे. गुंड आणून इथं राज्य करता येत नाही. माझ्या प्रत्येक इलेक्शनमध्ये आमच्या एक सिंगल NC सुद्धा दाखल झालेली नाही पोलीस स्टेशनला 15 वर्षाच्या कालावधीमध्ये. आणि आज का होतंय तर यांना काही लोक जे काही घूस देत आहेत ना, त्यांना वाटतं की आपण हे करू शकतो, म्हणून या गुंडांचा बंदोबस्त आता पोलीस कमिशनरनंच करायला पाहिजे.